अजयनगरमध्ये पोलिसांची धडक कारवाई। 2 पिस्तूल, जिवंत काळतूस आणि चाकूसह तिघे जेरबंद। नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अजयनगर परिसरातून 2 जुनी माउझन पिस्तूल, 4 जिवंत काळतूस, लोखंडी चाकू आणि रोख रक्कम जप्त केली आहे। या प्रकरणात विधी संघर्ष बालकासह 2 जणांना अटक करण्यात आली असून प्रमुख आरोपी पियुष उर्फ पेठा बघेल याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश डांगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री अजयनगर येथील रमाबाई बौद्ध विहार परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला। रात्री 10 वाजताच्या सुमारास संशयित इसम सापडल्यावर पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। अंगझडती दरम्यान संशयितांच्या पॅन्टच्या बेल्टमध्ये 2 लोखंडी माउझर पिस्तूल आढळून आल्या। प्रत्येक पिस्तूलची किंमत अंदाजे 30,000 रुपये असून दोन्ही मिळून 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच शर्टच्या खिशात ठेवलेल्या माचीसच्या डब्बीत 4 जिवंत काडतुसे KF 7.633 मार्किंग सह आढळली। याशिवाय लोखंडी चाकू आणि 4,000 रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली। असा एकूण 64,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून हा संपूर्ण पंचनामा घटनास्थळीच तयार करण्यात आला। प्राथमिक चौकशी संशयिताने कबुली दिली की ही पिस्तूल त्याला त्याच्या मित्र पियुष उर्फ पेठा विनोद बघेल यांनी वापरायला दिली होती। पोलिसांनी विधी संघर्ष बालक पियुष बघेल आणि देवेंद्र नागोत्रा यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 4, 25, 3.5 BNS तसेच आर्म्स ऍक्ट कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 19/9/25 रोजी आमचे डीबी पथक जे आहे ते हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होतं। माननीय पोलीस उपायुक्त नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनात जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांना चेकिंग करण्याचे काम सुरू होतं। त्या दरम्यान आमचे जे तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आहेत यांना माहिती मिळाली की एक जो युवक आहे तो आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे। या माहितीवरून आमचं डीबी पथक तिथं जाऊन त्यांनी खात्री केली आणि सदर इसमाला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर तिच्याकडनं एक शस्त्र आणि 3 बुलेट्स प्राप्त झाल्या। त्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याला त्याच्या मित्रांनी हे शस्त्र दिल्याचं त्यांनी सांगितलं। पोलिसांनी वेळेवर धडक कारवाई करत 2 पिस्तूल, जिवंत काळतूस आणि चाकूसारखा जीवघेणा मुद्देमाल जप्त केला। परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले असून तपासानंतर या शस्त्रांचा उपयोग कोणत्या गुन्ह्यात होणार होता यावर पडदा उचलला जाण्याची शक्यता आहे।